रोज करण्यासाठी योगासनं आज मी तुम्हाला अगदी सोपे प्रकार दाखवणार आहे। ते तुम्हाला डेली करायचे आहेत। तुम्हाला 20 दिवसातच फरक जाणवायला लागेल बघा। एवढे सोपे आहेत आणि त्यासोबत आपली पूर्ण बॉडी फ्लेक्झिबल होते। तुम्हाला काही पाठदुखी, अंगदुखी किंवा गुडघेदुखी, कंबरदुखी, शोल्डर दुखीचा त्रास असेल तर तो बघा हळूहळू कमी व्हायला लागतो। आणि जर तुम्हाला काही मेडिसिन चालू असेल, बीपी शुगर असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायामाचे प्रकार करायचे आहेत। पण ज्यांची नॉर्मल बॉडी आहे माझ्यासारखी ते हे रोज ही योगासनं रोज करू शकतात आणि एवढा फरक पडतो तर ते तुम्ही केल्यानंतरच तुम्हाला लक्षात येईल की काय फरक पडतोय। आणि त्याच्यासोबत मी कुठचं पाणी घ्यायचं आहे सकाळ संध्याकाळ हेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर ते नक्की करा। ह्या दोन गोष्टी तुम्ही केल्या तर बघा तुमचा वेट लॉस तर होईलच, परंतु बॉडीतले तुमची अतिरिक्त चरबी हळूहळू वितळायला लागेल, रिड्यूस होईल आणि कधी तुम्ही स्लिम व्हाल हे तुम्हालाच कळणार नाही। फार वेळ न घालवता आपण सुरुवात करूया। तर सर्वात पहिला बघा ताडासन करणार आहोत। तर दोन पायांमध्ये अंतर ठेवायचे, दोन्ही हात असे पकडायचे आहेत बघा, दिसतंय का असे, आणि पूर्ण स्ट्रेट वरती पकडायचे। पूर्ण स्ट्रेच बसला पाहिजे, आपल्या बॉडीला ताण बसला पाहिजे आणि टाचा वरती करायचे, बोटांवर उभं राहायचे, पायाच्या बोटांवर, दिसतंय का, आणि समोर बघायचे। काही सेकंद होल्ड करायचे। मनातल्या मनात नंबर्स काउंट करायचे, 20, 50। स्टॅमिना रोज वाढवायचा आहे आणि त्या पद्धतीने करायचे। आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत, वृक्षासन। स्ट्रेट उभं राहायचं, सरळ एकदम ताठ उभं राहायचं। त्यानंतर हा पाय फोल्ड करून आपल्याला इथे असा आडवा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचंय। दोन्ही हात स्ट्रेट पकडायचे असे। काही सेकंद होल्ड करायचे, थोडं रेस्ट घ्यायचंय आणि पुन्हा दुसऱ्या पायाचं त्याच पोझिशन मध्ये आपल्याला तसाच प्रकार करायचा आहे। राईट आणि लेफ्ट दोन्ही साईडने स्ट्रेट ठेवायचे बघा, बेंड करायचं नाही गुडघ्यामध्ये, हा पण स्ट्रेट ठेवायचा इथे पाय। त्यानंतर असं बॉडी एकदम ताठ ठेवायची आहे, हात पण असे जॉईन करायचे। आता तुम्हाला मी दाखवते म्हणून मी मनातल्या मनात 20 नंबर्स काउंट करून दाखवतेय, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल। पण असं तुम्ही 50, 60, 70 काही सेकंद होल्ड करायचे, मनातल्या मनात नंबर्स काउंट करायचे आणि त्या पद्धतीने तुम्ही होल्ड करायचा आहे काही सेकंद। हा झाला दुसरा प्रकार। आता आपण तिसरा प्रकार बघतोय, स्ट्रेट उभं राहायचं, हात शोल्डरच्या लेवल मध्ये असा सरळ पकडायचा आहे, सरळ पकडायचा आहे। त्यानंतर हा पाय मागे घ्यायचा आहे, हळूहळू घ्यायचा आहे आणि हे बघा चेहरा आपला ब्रॉड असलेला सुद्धा स्लिम व्हायला लागतो, डबल चिन असलेली रिड्यूस होते, पुन्हा दंड, पूर्ण बॉडीला स्ट्रेच बसतो, थाईज, हिप्स, पुन्हा पाय, गुडघे हे सगळं दुखायचं हळूहळू कमी होतं। तर ही सकाळची रोज योगासनं करायची आहे। तसंच आपण
दुसऱ्या साईडने करणार आहोत तोच प्रकार. बघा दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवायचंय, एवढं अंतर ठेवायचं. पूर्ण या साईडला फिरायचंय. पुन्हा आता हा आपण लेफ्ट पाय ठेवतोय, लेफ्ट पाय घेतोय, असं पकडायचं. पूर्ण स्ट्रेट पकडायचा, हा पाय पूर्ण स्ट्रेट पकडायचा. इथे स्ट्रेच बसतो पूर्ण. ज्यांचे थाईज मोठे आहेत, दंड, पुन्हा इथे पूर्ण बेली फॅट्स इथे स्ट्रेच बसतो आणि हळूहळू साठलेली चरबी वितळायला लागते, कमी होते. हा झाला तिसरा प्रकार. आता आपण चौथा प्रकार बघणार आहोत, त्रिकोणासन. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवायचं. त्यानंतर इथे जो आपला पायाचा घोटा अँकल आहे तिथे पकडायचा आहे आणि वर बघायचं, त्या हाताकडे बघायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. तर मी तुम्हाला 20 वेळा दाखवलेले आहेत, पण असं 50 60 रिपिटेशन करायचे. 30 वेळा तुम्हाला 3 वेळा रिपिटेशन करायचंय. 80 90 पर्यंत केले तर बेस्ट रिझल्ट मिळतो. 1-8 दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. आता आपण काही बैठे प्रकार बघतोय. एकदम ताहाट बसायचं, दोन्ही हात एकदम ताहाट पकडायचे, असे पूर्णपणे असा दंडांना ताण बसला पाहिजे. असं केल्यानंतर पुन्हा आपल्याला उलट्या साईडने सर्क्युलर मोशन मध्ये असंच फिरवायचं आहे, असं 20 वेळा. असं 20 वेळा करायचंय. पूर्णपणे इथे पण आपल्याला ताण बसतो, शोल्डरला पण. दंड कमी होतात, मान स्लिम होते आपली, पूर्ण इथे असलेले फॅट्स रिड्यूस होतात आणि शोल्डर दुखायचं राहतं. त्यानंतर दुसरा प्रकार तसाच. इथे शोल्डरला, खांद्याला पकडायचं, पूर्णपणे मागे खेचायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. असं 20 वेळा करायचं. 30 वेळा. थोडंसं पेन होईल सुरुवातीला, पण नंतर खूप फरक पडतो. ब्रेस्टला, मानेला, दंडाला. इथे आपलं बऱ्याच वेळेला असं कामं करताना झोपून आपण सतत खाली राहतो, तर ते सुद्धा आपलं दुखायचं राहतं, पण रेग्युलर करायचं आहे. त्यानंतर तिसरा प्रकार करायचा आहे, सेम तसाच आहे. इथे पकडायचं आणि हे जे आपल्या हाताचे कोपरे एकमेकांना टच करून सर्क्युलर मोशन मध्ये राईट आणि लेफ्ट साइडने आपल्याला फिरवायचं आहे. जसं दाखवले व्हिडिओ त्याप्रमाणे करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता लेफ्ट साइडने करायचं आहे.
पूर्णपणे शोल्डर दुखायची राहते, ब्रेस्टला एक छानसा शेप येतो, पुन्हा पूर्णपणे आपल्याला इथे एकदम मोकळं मोकळं वाटतं, बॉडी फ्लेक्झिबल होते, एवढं छान फ्रेश वाटतं. आता त्यानंतर आपल्याला वज्रासनामध्ये बसायचंय. एकदम स्ट्रेट बसायचंय. ज्यांना कंबर दुखीचा, पाठ दुखीचा त्रास असेल तो हळूहळू कमी व्हायला लागतो. आणि सरळ बघायचंय. हे असं बसल्यानंतर सुद्धा आपल्याला मनातल्या मनात नंबर्स काउंट करायचे. 50 किंवा तुम्ही 5 मिनिट्स 10 मिनिट्स असं बसायचं आहे. तर खूप फरक पडतो. खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं. गुडघेदुखीचा त्रास असेल तो कमी होतो. कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास हळूहळू कमी व्हायला लागतो. तर हा बेस्ट व्यायाम आहे. त्यानंतर आपल्याला मागे हात पकडायचे, स्ट्रेट, एकदम स्ट्रेट, आणि खाली कपाळ टेकवायचं आहे. वज्रासनातच बसायचंय. याने बेली फॅट्स कमी होतात, गुडघेदुखीचा त्रास कमी होतात, थाईजवरचे फॅट्स कमी होतात. त्याचबरोबर आपले दंड सुद्धा छान स्लिम व्हायला लागतात. आणि असं केल्याने पूर्ण इथे स्ट्रेच बसतो. साईड फॅट्स जे असतात ते सुद्धा रिड्यूस व्हायला मदत होते. आणि शोल्डर दुखी सुद्धा कमी होते. त्यामुळे अगदी स्ट्रेच बसतो आपल्या बॉडीला. तर हा एक बेस्ट व्यायामाचा प्रकार आहे. तर ही जे मी तुम्हाला योगासनं दाखवली, ही रोज तुम्हाला डेली करायची आहे. 1-8 दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. आणि त्याच्यासोबत जे मी तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळेला जे पाणी घ्यायचं आहे, 2 चमचे पावडर टाकून किंवा 1 चमचा पावडर टाकून, त्याने खूप फरक पडतो. ते तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी घेतलं तर बेस्ट त्याचा रिझल्ट पाहायला मिळेल. आणि जर नाही तुम्हाला सकाळी जमलं, साधं कोमट पाणी घेतलं, तर रात्री तुम्ही झोपण्या अगोदर ते घ्यायचं आहे, जेवल्यानंतर अर्धा ते 1 तासाने. ते मी तुम्हाला पुढे दाखवलेलंच आहे. तर फ्रेंड्स, मी रोज सकाळी ही योगासनं, गरम पाणी आणि त्यासोबत दुपारच्या वेळात ग्रीन टी वगैरे घेते आहे. रात्रीचं जेवण लवकर करते आणि रोज जेवण झाल्यानंतर 8000 स्टेप चालायचं स्वतःला मी चॅलेंज दिलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे माझ्या 300 पैकी 318 कॅलरीज मी बर्न केलेल्या आहेत बघा. आणि 8761 एवढे स्टेप्स मी चाललेले आहे. आता टोटली 11 ते 11:15 झालेले आहेत. आणि जेवण झाल्यानंतर अर्धा तासाने किंवा 1 तासाने झोपण्या अगोदर ही पावडर मी 1 चमचा रात्री आणि सकाळी उपाशीपोटी 1 चमचा मी घेते. तर ही पावडर मी ओवा, बडीशोप, जिरं आणि मेथीदाणा यापासून बनवलेली आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि या अगोदर पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तर ही आता मी पुन्हा पावडर बनवली. ही खराब होत नाही. एकदा बनवली तर तुम्ही 1 ते 2 महिने सहज वापरू शकता. तर मी फक्त एक 15 दिवस महिन्यासाठी मी करते आणि रोज सकाळी आणि रात्री असं मी घेते. तर 1 कप पाण्यामध्ये 1 चमचा ही पावडर घालायची, उकळून घ्यायची आणि गाळून असं ग्लासामध्ये घ्यायचे. तर बघा मी इथे 1 कपाचा अर्धा कप किंवा 1 ग्लासाचा अर्धा ग्लास घ्यायचे. आता तुम्ही माझे फोटो बघू शकता, आधीचे आणि आत्ताचा. तर पहिला माझा चेहरा बघा असा ब्रॉड आणि ओव्हल शेपमध्ये दिसत होता, परंतु आता व्ही शेपमध्ये माझा चेहरा दिसायला लागला आहे. आणि भरपूर माझे म्हणजे मानेवर जे काही चेहऱ्यावर फॅट्स होते ते कमी झालेले आहे, तुम्ही बघू शकताय. आणि साडीत अजिबात पोट दिसत नाही. तर माझं वेट 57 दाखवते आणि खरंच मी खूप हॅपी आहे. तर अशा रीतीने मी माझं वेट लॉस केलेलं आहे.